फक्त मुलंच धोका देतात एवढंच मी ऐकलं होतं, पण मला आज फ्लिपकार्टने सुद्धा धोका दिलाय. आज मला लग्नाला जायचंय. मी ऑनलाईन एक ड्रेस मागवला होता जो की आज येणार होता, पण तो वेळेवर कॅन्सल झालाय. मीन्स मला कळत नाही हे का असं होतंय माझ्यासोबत. काहीच पर्याय नसल्यामुळे मी साडी नेसणार होते, पण वेळेवर माझे मूड स्विंग्स एवढे होतात म्हणून मी ड्रेस वेअर केला. लग्न हे जत्रा हॉटेलला होतं, सो आम्ही निघालो होतो जायला. पोहोचलो होतो तिथे आणि काहीच अजून सुरू झालेलं नव्हतं. नेहमी लग्न हे लेटच लागतं. आज माझं काहीच मूड नव्हता येण्याचा, पण तरी सुद्धा मी जबरदस्ती आलीये. इथे चालू होता डान्स, पण मी लांबनच एन्जॉय करत होते कारण माझी काहीच कॅपॅसिटी नाहीये तिथे जाऊन डान्स करण्याची. सो सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि मला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही डायरेक्ट जेवायला आलो. जसं आम्ही जेवायला बसलो तशी त्यांची तिथे एंट्री सुरू झाली होती. आता आम्हाला काहीच ऑप्शन नव्हतं. आमच्या दोघींचं जेवण बाकी होतं कारण सगळे उठलेले होते तिथून आणि ते लोक आमचे तोंडच बघत होते. सो आम्ही लवकर जेवण केलं आणि तिथे बसलो. तर यांचं लग्न सुरू झालेलं होतं फायनली आणि माळ वगैरे टाकलं. तसे लोक पळाले जेवायला, पण आम्ही अगोदरच जेवण केलेलं होतं आणि मग काय खूप बोर झालं होतं मला. मग आता चालली मी घरी. आता मी जास्त वेळ नाही थांबू शकत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.